नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून शिंदे गटाला सगळ्यात मोठा झटका, तर ठाकरेंची प्रचंड मोठी मुसंडी. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का. मुंबईमध्ये शिंदे सेनेचा झाला पालापाचोळा, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं दबंग यश. भाजपा देखील सर्वात मोठा पक्ष. सविस्तर मित्रांनो बघूया. शिंदे सेनेच्या 2 खासदार आमदारांना जबरदस्त धक्का. मुंबईत खासदारांची आणि आमदारांची मुलगी आणि मुलगा देखील पराभूत. मित्रांनो, नेमकी काय बातमी? उद्धव सेनेचा मुंबईमध्ये प्रचंड जल्लोष सुरू. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, तर शिवतीर्थावरती मनसैनिक. नेमकी काय अपडेट? मुंबईतून सविस्तर बातमी आपण सध्या जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबईचे जसजसे निकाल पुढे पुढे जाऊ लागले तसतसे मुंबईमध्ये प्रचंड यश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला मिळू लागलं आहे. त्याच प्रकारे काटेकी टक्कर मुंबईमध्ये सध्या होऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड विरोधात ठाकरे यांची काटेकी टक्कर मुंबईत जबरदस्त प्रमाणामध्ये सुरू असल्याचं सध्या दिसतंय. या सगळ्या घडामोडींवरून मुंबईचं वातावरण सध्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गुलालाने नावून निघलं. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 2 प्रचंड मोठे विजय झाले. त्यामध्ये मित्रांनो बघूया, मुंबईमध्ये ज्या रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली होती, ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे सेनेसोबत जायचं लक्षात घेतलं, जे आमदार असताना मंत्री असताना त्यांना ठाकरेंनी सांभाळलं, परंतु त्यांची पत्नी रवींद्र वायकर स्वतः निघून गेले आणि उद्धव ठाकरेंना सोडण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयामुळे रवींद्र वायकर यांच्या मुलीचा दारुण पराभव झाला. तर त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रणरागिणी लोणा रावत ह्या प्रचंड मोठ्या मतांनी विजयी ठरले आहेत. लोणा रावत या उद्धव ठाकरेंच्या तरुण तडफदार उमेदवार आहेत. तर त्यांचा रवींद्र वायकर यांच्या मुलीचा दारुण पराभव केल्यामुळे त्यांनी आपला जल्लोष या ठिकाणी व्यक्त केलाय. सदा रवींद्र वायकर. त्यानंतर पुढचा उद्धव ठाकरेंचा जो मोठा विजय आहे तो म्हणजे शिंदे सेनेचे उमेदवार माहीममधून जिंकलेले सदा सरवणकर आमदार यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा देखील दारुण पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना दादरमध्ये मोठं यश आलंय. समाधान सरवणकर यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आणि या निवडणुकीत आपला भगवा झेंडा फडकवणार असं खुलं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत दिलं होतं. मात्र या ठिकाणी सदा सरवणकर यांना मात्र प्रचंड मोठा धक्का बसला असून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते निशिकांत शिंदे यांनी मात्र इथे आपला प्रचंड जवळजवळ 5,000 मतांनी विजय मोठा साजरा केलाय. इथे ठाकरे सेनेची ही जी सर्वात मोठी मुसंडी आहे ती मात्र आता न समजण्या इतपत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जरी जागा कमी असल्या तरी सध्या मुंबईत काटेकी टक्कर बघायला मिळत आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी जर उद्धव ठाकरेंना मनसेला साथ दिली तर मुंबईत मात्र अजून काटेकी टक्कर होऊ शकते. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतंय? शेवटपर्यंत कोण तग धरेल, भाजप किंवा उद्धव ठाकरेंची मशाल? याबद्दल मुंबईवरती कोणाची सत्ता येणार याबद्दल आपल्या कमेंट्स व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.